काम जो आहे कामना रहित झालं पाहिजे. विनिवृत्त कामः. काम जो आहे हा मनुष्याच्या जवळचा काम, याच्यातून मनुष्य निवृत्त झाला पाहिजे, बाजूला गेला पाहिजे. काम जवळ असेल तर तो काम काही माणसाला सुचू देत नाही. तो अध्यात्म नित्य नाहीये काम, म्हणून विनिवृत्त म्हटलंय त्याला. म्हणजे त्याच्यातून बाजूला एकदम अलग. त्याचा थोडा सुद्धा संसर्ग माणसाला नकोय, स्पर्श सुद्धा नकोय. हो, स्पर्श जरी झाला तरी तो संपला. म्हणून इतकं त्याच्यापासून अलिप्त आहे. म्हणून संतांची संगती, म्हणून सात्विकाची संगती, म्हणून अध्यात्म नित्या. जितसंग दोषा निर्माण मोहा. याचे काही शब्द, एक एक शब्द आहे. एक एक शब्दाचा अर्थ हा फार गहन आहे, कठीण आहे, समजणं कठीण आहे. संस्कृतमध्ये ते सांगितलं आहे, पण तो सद्गुरूंनी जर आपल्याला समजून दिला तर तो आपल्याला समजतो, सतत कायम ध्यानात होतो. सुख दुःख संज्ञेय. नाही का, सुख आणि दुःख रूपी द्वंद्व, द्वंद्वापासून विमुक्त. विमुक्त म्हणजे काय? जे मुक्त झाले, जे बाजूला गेले. मुक्त झालो बा आपण दुःखातून. दुःख संपलं हे नसतं का? काय दुःख असतात. एखादा आजार झाला, हो आपण आजारातून मुक्त झालो. कोर्ट कचेरीचे कामं आहेत, गुंतला पण निकाल लागला, झालो बा मुक्त आपण त्याच्यातून. एकदाचे आपण त्याच्यातून मुक्त झाले. तसं या द्वंद्वातून, हे द्वंद्व कोणतं चालू आहे? सुख दुःख हे द्वंद्व आहे जीवनामध्ये. तुका म्हणे आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला युद्ध, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे तुकाराम महाराज. मग कोणतं युद्ध खेळत होते तुकाराम महाराज? सांगा बरं, कोणतं होतं युद्ध? सुख दुःख हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे रात्रंदिवस खेळत होते. तिकडं वाढायचे आणि हे इकडं वाढायचे. अध्यात्म नित्या. तुकाराम महाराज अध्यात्म नित्या इकडं. सगळ्या संतांची तीच अवस्था आहे ना. आणि हे प्रत्येकाला याच्यात हे तिकडं ओढतं, तिकडं गेला तो संपलं. तो कसला तो संत? पैशाच्या मोहात गुंतला तो कसला आला संत? त्याच्यातून तो मुक्त होत नाही. तो कसला आला संत? त्याला संत म्हणता येईल का? फक्त तो त्या पैशाजवळ म्हणू शकतात, शिष्यावर जमा करू शकतात. किती हजारो शिष्य असले. चांगदेव महाराजाला किती शिष्य होते? 1400. किती वर्ष जगले चांगदेव महाराज? 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. आणि 1400 शिष्य त्यांचे असे जबरदस्त होते. पण माऊलीने एका क्षणात झिरो करून टाकले. काय शिष्य घेऊन बसलं?
किती शिष्य आहे तुझे? हो म्हणाले, माझे जीवाला जीव देणारे 1400 शिष्य आहेत. चांगले महाराज म्हणाले. तुला अनुग्रह घ्यायचा कशासाठी घेतो? अरे हे मिटलं पाहिजे. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. जितसंग दोषा. तू गुंतलेला आहे त्या शिष्यांच्या मायाजाळामध्ये. अध्यात्म नित्य, त्याला अध्यात्म नित्य सतत व्हावं लागतं. तुझं फक्त या शक्ती आहेत, या शक्तीमध्ये गुंतलाय तू. कोणत्या? तुझी संजीवनी दृष्टी झाली म्हणून काय तुला असं वाटतं की त्याच्यात किती अहंकार आहे? किती अहंकार तुझा वाढलाय. आणि हे जे काम करतो तू, हे सृष्टीच्या नियमाच्या विरोधी काम करतो तू. लोक जिवंत करायचंय, तुला कोणी सांगितलंय उद्योग? भगवंताचं ते काम आहे. त्याच्या कामात तू अडथळा आणतोस. सांग देवाला. कोण म्हणाले? माऊली म्हणाले. आणि तुला अनुग्रह घ्यायचा म्हणतो. कशासाठी घ्यायचं म्हणतो? अनुग्रह घ्यायचा सगळ्यातून विमुक्त हो, बाजूला हो. हो माझे 1400 शिष्य आहेत, माझे असे जीवाला जीव देणार आहे. विंचू साप मी सगळे अंकळलेले आहेत. वाघावर बसून मी जाऊ शकतो, वाघ मला काही करू शकत नाही. आणि मग हे तर चुकलं सगळं तुझं. तू सगळा मोह हात पडलाय. त्यांना वश केलं म्हणजे तू झाला काय मुक्त? नाही, तो अहंकार तुला निर्माण झाला. म्हणून या सगळ्यातून मुक्त व्हावं लागेल. मग माऊली नुसतं त्याला याला तसं सांगून उपयोग नाही. त्याला हा म्हणतो ना 1400 शिष्य आहेत, आमका असं आहे तसं आहे. मग तू एक काम कर. माऊली म्हणाली, आता तुला अनुग्रह देणारच आहे म्हणे मुक्ताईच्या हातून. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. सांग देव योगी याने तिला मानल रे गुरु. 10 वर्षाची मुक्ताई. आणि चांगदेव किती वर्षाचा? 1400 वर्षाचा चांगदेव. किती शिष्य? 1400 शिष्य. आता कलियुगात आता एखादा तर लय शिष्य झाले असते त्याचे. एखाद्या माणसाला जिवंत केलं असं जर म्हणलं असं ना, ते जिवंत झाले असते ना. लोक ती काय पहिले गुरु सोडून देऊन दुसरे त्याच्याकडेच पळाले. काय ते गुरुचं खरं आहे म्हणले असते. आले गुरु चांगलं आहे, चालले त्याच्या मागं लागले असते. लोकांचे काय खरं सांगू नका. आजकाल माळ घालतील, सगळं घालतील, पण जिकडं चांगलं दिसलं का तिकडं पळाले की त्याला सोडलं का याला घे, याला सोडलं का त्याला घे. सारे गुरुगुरूच आहेत, गुरुगुरूच करणार आहेत. आणि ते बी काय, ते पैसे भागून घेतात आपलं. लोक पैसा टाकी त्यात हे होतं, घेतात भागून. पण ते टिकतं का? कोणी नाही आलं तरी चालेल, 2 माणसं बसलेले आहेत, नसले तरी चालले, भगवंत बसलेला आहे, कर ना सेवा. लोक काय कोणी येत नाही, काय होत नाही, काय अहो सेवा आहे. कोण बोलल का बडबड करी? काय माणसंच नव्हते हो प्रवचनाला, काय तुमच्याकडे यायचं, कशासाठी यायचं? काय माणसं आहे की इथं? काही गुरुजी असे अशी गंमत राहते, लय माणसं लागत आहे त्यांना. पण ती सेवा दिली कर ना. 2 माणसाच्या पुढे भगवंत आहे ना. सेवा कोणासाठी आहे? लोकांनी ऐकावं सगळ्यांनीच म्हणून काय लोक सुधारणार आहे का सगळे? नाहीतरी हजारो जमा झाले तर काय होतं? प्रसाद घेऊन निघून जाते. बाबाने काय सांगितलं काही कळतं का? त्याला जरी विचारलं तर कोणता अभंग घेतला होता कीर्तन, काय माहिती नाही हो बाबाने कोणता अभंग घेतला. मग गेला काय त्याला होता? जाऊ दे, प्रसाद घेतला तर बस झालं, काय हरकत नाही. त्याच्यात तरी बुद्धी त्याची सुधारली तर बरं होईल. त्याच्यातही नाव ठेवायला लागा सुरुवात होती. आमची बाटली भरून घरी नेतो आणि घरी गेल्यावर खौट झाली म्हणून फेकून देतो गटारात.
म्हणजे किती पाप आहे, पापाचे नाही. हे कलियुग आहे आणि हे घडणार कलियुगामध्ये. चांगल्या गुरुकडे जाणार नाही कोणी, ज्ञानी गुरुकडे जाणार नाही, सत्ववान गुरुकडे जाणार नाही कोणी. हा चांगदेवच होता. 1400 शिष्य आहे माऊलीला, म्हणला 14. त्याला अहंकार होता. माऊली म्हणजे याचा अहंकार पहिले याचं नष्ट झाले पाहिजे. हितसंग दोष हा अध्यात्म नित्य झाला पाहिजे. मग याला याचा अनुभव घालून द्यायचा ना. मग काय करायचं. मग माऊली त्याला स्पष्टीकरण केलं नाही माऊलींनी. माऊली म्हणाले, अरे खरंच भाऊ तुझे लय चांगले शिष्य आहेत, 1400 शिष्य तुला जीवायला जीव देणार आहे. असं करशील का. एखादं तरी दे मला, जाऊ दे तुझे बाकीचे राहू. 1400 मधला फक्त एक शिष्य मला दे भाऊ, कोणताही दे, तुझा आवडता नावडता कसा असो. मग आवडते असेल आपण होतं तू इथं जवळ बैठ, नावडता असायचं सरक तिकडं सरक, हो बाजूला. नावडतंय ना, पण नावडतं का असं नसेल काय हरकत नाही, तुला आवडते जवळ ठेव. नावडते एक कोणताही दे. म्हणलं काय, पण तो शिष्य मला दे म्हणे. माऊली म्हणाले, मग कशाला मला कशाला पाहिजे हे तुला सांगतो म्हणे, पण देणार देईन म्हणे. म्हणे तू आता इथून गेल्यानंतर वावरीमध्ये तुझे शिष्य सगळे रात्री जमा होतील तिथं सगळे. त्यांची सगळ्यांना एकत्रित बोलव, तिथं प्रवचन दे त्या सगळ्यांना. आणि त्यांना सांग की मला मुक्ताईचा अनुग्रह घ्यायचा आहे. आणि मुक्ताईचा अनुग्रह घ्यायचा त्याच्यासाठी माऊलींना मला या तुमच्यापैकी एक शिष्य द्यायचा. कोणी तयार होतो का. ते जर म्हणले असते तर माऊली 1 करोड रुपये वाटणार आहे. 1 करोड रुपये